नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकरांचा घरगुती गॅस 1000 रुपयांच्या जवळ पोहोचला. घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींमध्ये तीव्र नाराजी. अकोला महानगरपालिकेत दाल में कुछ काला नहीं, पूरी दाल ही काली है. अनधिकृत इमारती पाडण्याचा ठेकेदार ठरला, पण कारवाई टळली. अवैध प्रवासी वाहतूक करणार परिवहन मंत्र्यांचे स्वागत. शिवसेना शिबिरासाठी प्रताप सरनाईक सोमवारी अकोल्यात. भागवत कथेपूर्वी सकाळी निघाली भक्तिभावात शोभायात्रा. दुपारपासून सुरू झाले पंडित शर्मा यांचे भागवत कथा साराचे निरूपण. साक्ष बदलण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मित्राचा दबाव. वाशिम पोलिसांनी तत्काळ दाखल केला गुन्हा. आता सविस्तर बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडर 29 रुपयांनी महागला आहे. नवीन दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत अकोल्यात आता 962 रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने सार्वत्रिक त्रास हा गृहिणींना होणार आहे. तब्बल 29 रुपये वाढले आहे. पुढील काळात पावसाळा आणि हिवाळ्यात इंधन अधिक वापरले जाते, त्यामुळे दर महिन्याला तब्बल 29 रुपयांची वाढ प्रत्येक गृहिणींना करावी लागणार आहे. ही रक्कम एखाद्या कुटुंबासाठी छोटी असली तरी ती दर महिन्याला भविष्यात वसूल होणार आहे. अकोलेकर गृहिणींना जवळपास 1000 रुपयांचा गॅस खर्च करावा लागणार आहे. घरपोच सिलेंडर पोहोचवण्यासाठी गॅस एजन्सी डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे द्यायची गरज नाही. 962 रुपयातच तुमच्या घरपोच गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे शुल्क दिले गेले असते. त्यामुळे अतिरिक्त पैसे मागणाऱ्या डिलिव्हरी बॉयला 962 या छापील पावतीचे पैसे गृहिणींनी अदा केले पाहिजे, असे आवाहन पेट्रोलियम कंपन्यांनी केले आहे. आणि हो, तुम्ही गेली अनेक वर्ष गॅस सिलेंडरची नळी पाईप बदलला नसेल तर तो नक्की बदला. गॅस लीक होणार नाही याची काळजी घ्या. दरवाढ होत राहील, पण गृहिणींनी घरात गॅस लीक होणार नाही त्याची बचत होईल याची दक्षता घेण्याची गरज आहे. विदर्भ ग्रामीण संस्थेचे 350 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केवळ शैक्षणिक सत्र सुरू आहे या कारणासाठी थांबले होते, पण शैक्षणिक सत्र संपले. कारवाईचा आदेश झाला. कंत्राटदाराला काम दिले गेले, पण SIR पाटील महाविद्यालयाचे अतिक्रमण अनधिकृत बांधकाम मात्र पाडले गेले नाही. कोणी थांबवली ही कारवाई? कोणाच्या पतीने किती पैसे घेतले? पहा पूर्ण वृत्तांत. मनपा दक्षिण झोनच्या सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी असलेला अंतिम हुकूम आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे 324 चौरस मीटरचे अवाढव्य अनधिकृत बांधकाम, सर्व काही समोर असतानाही अकोला महानगरपालिका प्रशासन मात्र एखाद्या लाचार बाहुल्यांसारखे गप्प बसले आहे. 2 मे रोजी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हे अवैध बांधकाम तात्काळ भुईसपाट करणे गरजेचे होते. 24 तासांची नोटीस बजावून मनपाची फौज सज्ज झाली खरी, पण ऐनवेळी वरच्या दबावामुळे प्रशासनाने नांगी टाकली. हा दबाव महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा असल्याची माहिती समोर आली आहे. सहकार नगरातील हरीश अश्विन कॉलनी येथील SR पाटील महाविद्यालयाच्या अनधिकृत बांधकाम पाडण्यात कोणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. 4 जून रोजी खदान पोलीस स्टेशनला अधीक्षकांचा दौरा असल्याने बंदोबस्त मिळाला नाही. हे पोकळ आणि हास्यास्पद कारण पुढे करून कारवाई टाळली गेली. या टाळाटाळीमागे दक्षिण झोनमधील मनपाच्या काही सत्तापिपासू पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा थेट वरदहस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेला केवळ अकोला नगर परिषदेचे 141 चौरस मीटर बांधकाम मंजुरी दिली होती, पण त्यांनी मंजुरीपेक्षा 324 चौरस मीटर एवढे अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेने सिद्ध केले आहे. भूखंडावर रहिवासी भागासाठी असलेले आरक्षणात शाळा उभारण्यात आली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे बांधकाम पाडावे असा आदेश झोन अधिकाऱ्यांनी दिला होता. तो पाळण्यात आला नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला भगदाड पाडणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. पण अकोल्यात बस स्थानकाच्या बाजूला अवैध प्रवासी वाहतुकीचे अड्डे असून याला कोणाचा आशीर्वाद असा प्रश्न विचारला जात आहे. राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध खासगी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत संपूर्ण राज्यात विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री अकोल्यात येणार असून त्यांना अकोल्यात अवैध प्रवासी वाहतुकीची सलामी राहणार काय अशी विचारणा होत आहे. शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांचे तर दुर्लक्षच आहे, पण त्याचबरोबर राज्य परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष अवैध प्रवासी वाहतुकीकडे असल्याची ओरड आहे. त्यामुळे सोमवारी अवैध प्रवासी वाहतुकीच्या विळख्यात असलेले आगार क्रमांक 1 व 2 ची काय परिस्थिती राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागीय वाहतूक अधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, वाहतूक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सुरक्षा आणि दक्षता विभागाचे अधिकारी व पर्यवेक्षक या सर्व पथकांना केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून नियमित तपासण्या करण्याचे आणि केलेल्या कारवाईचा सविस्तर अनुपालन अहवाल थेट मुख्यालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध व खासगी गाड्यांमुळे बसस्थानक परिसरात होणारी गुन्हेगारी, महिला प्रवाशांची छेडछाड आणि एजंटांची दादागिरी मोडून काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा देणे हेच महामंडळाचे ध्येय आहे. परिवहन मंत्री अकोल्यात येत असून त्यांनी सर्व विभागाचे कान टोचण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. परमपूज्य स्वर्गीय श्री पुंडलिकराव बंकटराव देशमुख अण्णासाहेब यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ आणि पुरुषोत्तम अधिक मासाचे अत्यंत पवित्र औचित्य साधून अकोला शहरात भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. रविवार 7 जून रोजी सकाळी गोरक्षण संस्थान येथून निघालेल्या भव्य आणि नयनरम्य शोभायात्रेने या अलौकिक धार्मिक सोहळ्याचा शंखनाद झाला. भागवत कथेपूर्वी आज सकाळी शोभायात्रेच्या प्रारंभी गोरक्षण संस्थान येथील विष्णूचे अवतार असलेल्या श्री बालाजी मंदिरात भावपूर्ण पूजन करण्यात आले. यानंतर अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रीमद भागवत कथा ग्रंथाचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी देशमुख परिवाराच्या वतीने गोमातेचे पूजन करून गोग्रास दान करण्यात आले. गोसेवा आणि ईश्वर भक्तीचा हा त्रिवेणी संगम पाहून उपस्थित भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख, पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख यांनी या कथेचे आयोजक तथा यजमान म्हणून सर्व धार्मिक विधी मनोभावे पूर्ण केली. बालाजी पूजनानंतर भागवत कथा ग्रंथ अत्यंत आदराने यजमान प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, पंकज देशमुख यांनी डोक्यावर धारण करून आणि सौ कल्पनाताई देशमुख, सौ ऋतुजा देशमुख व देशमुख परिवारातील सुवासिनींच्या डोक्यावर मंगल कलश ठेवून शोभायात्रेला सुरुवात झाली. हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा ताल आणि वाजत गाजत निघालेली ही शोभायात्रा गोरक्षण संस्थान ते दत्त कॉलनीतील गोकुळधाम येथे कथास्थळापर्यंत मार्गक्रमण करत होती. संपूर्ण परिसरात जणू गोकुळ अवतरल्याचा भास होत होता. कथामंडपात पोहोचल्यानंतर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने भागवत ग्रंथाची आणि कलशाची स्थापना करण्यात आली. कथेचे सुश्राव्य वाचन करणारे अकोल्याचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि वेदपारायण कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा शास्त्री यांचे मंडपात आगमन झाल्यावर त्यांचे भावपूर्ण पाद्यपूजन आणि स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले पौरोहित्य पंडित अजयजी शर्मा, पंडित अजयजी बी शर्मा, पंडित शैलेंद्रजी शर्मा, पंडित अनुरागजी तिवारी, पंडित धीरजजी तिवारी या सर्वांचेही देशमुख परिवाराच्या वतीने आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. हा भव्य ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी देशमुख परिवारातील श्रीमती इंदुमतीताई देशमुख, प्रभावतीताई देशमुख, प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख, विजयभाऊ देशमुख, सौ मंजुताई देशमुख, संजय देशमुख, सौ स्वप्नालीताई देशमुख, पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, आदित्यराव देशमुख, सौ श्रेयाताई देशमुख, ईशा देशमुख, क्रिश देशमुख, छायाताई देशमुख, चिन्मय देशमुख
रंजना देशमुख, प्रवीण देशमुख, दिनेश देशमुख, स्मिता देशमुख, प्रेरणा देशमुख, साक्षी देशमुख, स्मित देशमुख आणि नैनाताई देशमुख यांच्यासह बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. आज दुपारी भागवत कथेचे सुश्राव्य वाचन अकोल्याचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि वेद पारायण कथा वाचक परमपूज्य सुदर्शनजी शर्मा शास्त्री हे करणार आहेत. त्यापूर्वी देशमुख परिवाराच्या वतीने भागवत कथा ग्रंथाचे पूजन परमपूज्य सुदर्शनजी शर्मा शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी 3 वाजता भागवत कथा सांगण्यास पंडित शर्मा यांनी सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते. कैलासवासी अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ पुरुषोत्तम मास निमित्त गौरक्षण रोडवर दत्त कॉलनीत देशमुख परिवाराकडून श्रीमद भागवत कथा 7 ते 13 जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा शास्त्री यांच्या कथेला पहिल्या दिवशी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. RRC नेटवर्कचे संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख, कार्यकारी संचालक पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख यांनी भागवत ग्रंथाचे पूजन तसेच पंडित सुदर्शनजी शर्मा यांचे स्वागत केले. आरती झाल्यानंतर पहिल्या पुष्पाला आरंभ झाला. पुरुषोत्तम मास आणि भागवत कथा असेल तर दुग्ध शर्करा योग असे महत्त्व पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी सांगितले. नैनाताई देशमुख यांनी भाविकांचे स्वागत केले. प्रदीप देशमुख, पंकज देशमुख, चिन्मय देशमुख, स्मित देशमुख, दिनेश देशमुख, तनुज देशमुख, क्रिश देशमुख यांनी कथेत सामील पंडितजी यांचे स्वागत केले. यावेळी पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी भागवत कथेचे सामान्य जनासाठी काय महत्त्व आहे ते विशद करत भागवत कथेची सुश्राव्य सुरुवात केली. कि सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृते बुधे श्रीमद्भागवतालाप सतु गीतम शुकादिभि. हे नारद जी, आप जिस सत्कर्म की बात कर रहे हैं वो श्रीमद् भागवत है. श्रीमद् भागवत के श्रवण मात्र से कलयुग के सारे दोष ऐसे दूर हो जाते हैं जैसे सिंह का शब्द होता है और जो भेड़िया है वो भाग जाता है. सिंह शब्द वृका इव, जैसे सिंह के शब्द करने से भेड़िया भाग जाता है, वैसे ही कलयुग के दोष श्रीमद् भागवत जी के श्रवण मात्र से दूर हो जाते हैं. नारद जी ने कहा, ये आप क्या कह रहे हैं? भागवत जी भी मैंने पढ़ी है अपने पिताजी के मुख से, और मैंने तो उन्होंने वेद मंत्र सुनाए, और श्रीमद् भागवत में तो प्रत्येक पद पद में श्लोक श्लोक में वेदों का ही सार है. भागवत भगवान की है आरती, अभियो पासे है आरती. ये अमर ग्रंथ ये निराला, नवजोत जगाने वाला. ये अमर ग्रंथ मुक्ति कुंज हे पंचम वेद निराला, नवजोत जगते आरती. भागवत भगवान शांति की पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हर दर्श कराने वाला. ये शांति की पावन पुनीत वाला, ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी ये दुख हरनी. श्री मधुसूदन की आरती, भागवत आरती, पापियों को पाप से सामने प्रभु की महिमा की आरती. पापियों को पाप से भगवान की आरती, पापियों को पाप से आरती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST अकोला येथील कारभाराचा पुरता पोजवारा उडाला आहे. अकोला आगार क्रमांक 1 आणि 2च्या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे, तर दुसरीकडे बस स्थानकातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सोमवारी अकोला दौरा आहे. केवळ अवैध वाहतूकच नव्हे तर अकोला बस स्थानक परिसरातील सोयी सुविधांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. बस स्थानक परिसरात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शासनाने बस स्थानकावरील स्वच्छतागृहे मोफत केली असली तरी अकोल्यात मात्र हे मोफत स्वच्छतागृह केवळ नावालाच उरले आहे. तेथील दुर्गंधीमुळे प्रवाशांना उभे राहणेही असह्य झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या बस स्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. कडक उन्हात आणि प्रवासादरम्यान प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नाईलाजाने महागडे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. राज्यातील मुंबई स्थित लोकप्रतिनिधींच्या लाडासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयातील स्वच्छतेचा स्टाफच आता एसटी बस स्थानक स्वच्छ करणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. याचाही खुलासा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करतील काय, अशी विचारणा आता होत आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 0 16 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मी नाईक होमिओपॅथीमध्ये येण्यापूर्वी मला थायरॉईडचा खूप त्रास होता. मला प्रचंड थकवा जाणायचा, धाप लागायची, चिडचिड व्हायची, झोप येत नव्हती आणि माझे वजनही वाढत होते. या आजारामुळे मी फार कंटाळले होते. आता नाईक होमिओपॅथीमधून 3 महिन्यांचे औषध घेतल्यावर मला खूप छान वाटत आहे. या काळात माझे वजन 6 किलोने कमी झाले आहे. सध्या मला नाईक होमिओपॅथीच्या औषधामुळे 70% आराम वाटत आहे. मी नाईक होमिओपॅथीचे मनापासून आभार मानते. मेरा नाम गुड्डी नमाड़ी है। मैं यहाँ अभी 3 महीना हो गए मुझे यहाँ के, और 3 महीना में 3 महीने के पहले मैं आई थी तो मुझे थायराइड था, तो बहुत उसकी दिक्कत हो रही थी। थकान होना, धाप लगना, नींद नहीं आना, चिड़चिड़ापन, गुस्सा, ऐसे हर तरह की बीमारी मुझे लगी थी, मीन्स प्रॉब्लम्स हो रहे थे। तो अभी 3 महीने हो गए मुझे, और 3 महीना ये 4था महीना है, और 3 महीना से अभी तक, मीन्स जनवरी से अभी तक मेरा 6 kg वजन कम हो गया है। तो मैं इसलिए नाइक होम्योपैथी का आभार मानती हूँ, और मुझे 70% तो आराम मिला है, अभी आगे का भी मिलेगा, यही आशा करती हूँ। धन्यवाद, थैंक यू। अकोला कच्ची मेमम जमाततर्फे SSC 10वी व HSC 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ मेमन टॉवर अकोला येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, पालक तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार साजिद खान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मेमम जमातचे अध्यक्ष बिलालभाई ठेकिया होते. यावेळी राहत कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष मोहम्मद युनुस शेख बुधन, अकोला कच्ची मेमम जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, कच्ची मेमन जमातचे माजी अध्यक्ष हाजी इक्बाल विंधानी तसेच हाजी रफिक गाजी हे व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते. अकोला कच्ची मेमम जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी जमाततर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी सहकार्य करणे ही जमातची प्राथमिकता असल्याने त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. समारंभात HSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारे मोहम्मद रेहान, मोहम्मद फहीम, मोहम्मद अयान, मोहम्मद इम्रान, मोहम्मद फैजान इम्रान हडपा, मोहम्मद अयान मोहम्मद जुनेश शेखानी, सना बानो मोहम्मद जुनेद शेखानी, अमेना मोहम्मद सलीम, सना फिरदौस मोहम्मद शब्बीर,
माहेक जावेद थड्डी, आस्का बानो मोहम्मद अकबर बाबानी, सहारा तन्वीर इम्तियाज घांची, वजीहा मोहम्मद रिजवान मलाक, फैज फिरोज जाखुरा, तस्मिया परवीन मोहम्मद इम्रान आणि अफीफा जोया मोहम्मद जावेद बेगावाला यांचा सत्कार करण्यात आला. खैर, आज कच्ची मेमन जमात की तरफ से जो अपनी जमात के बच्चों ने इतनी बड़ी तालीम हासिल की, यहाँ तक पहुँचना अपने आप में बड़ी कमाल की बात है. तब नहीं, एक ज़माना था, एक वक्त था जब हम छोटे छोटे थे, उस तक पे एजुकेशन हमारे समाज में बहुत ही कम था. आज मुझे खुशी इस बात की हो रही है कि मैं सबसे ज़्यादा लड़कियों को यहाँ पर देख रहा हूँ. ये एक ऐसी जवाबदारी है बेटा आप लोगों की कि आपके हाथ में सिर्फ आपकी खानदान की नहीं, आप जहाँ जाएंगे अल्लाह ताला के फजल करम से वो खानदान की भी इज्जत आपके हाथ में. अगर आप मजबूती से पढ़ाई करेंगे, सूझबूझ रखेंगे, एजुकेशन हासिल करेंगे तो तुम्हारी नस्लें तुम्हारे पास से भगवान करेंगे. तो अपनी मंजिल पे खड़े रहना भी, अपनी मंजिल पे खड़े रहना, अपनी मंजिल हमें बड़ी बात है कि बड़ा होकर खड़े रहना भी. अल्लाह आपको मजीद इज्जत से नवाजे. और एजुकेशन छोड़ो मत आप. अक्सर हम लोग क्या करते हैं, एक बड़ा एग्जाम दे देते, वहाँ तक पहुँच जाते, उसके बाद में हम लोग अपने कारोबार में या फिर शादियाँ हो जाती उसमें चले जाते. लेकिन एजुकेशन एक ऐसा प्लेटफॉर्म है कि आपको ज़िंदगी में हमेशा साथ देने वाला है. आज माशाल्लाह हमारे बच्चों ने जो कामयाबी हासिल करी 10वीं और 12वीं में, और मेमन जमात की तरफ से जो आयोजन किया गया, उनका सत्कार किया गया, उनकी हौसला अफजाई की गई, तो मैं तमाम बच्चों को तहे दिल से मुबारकबाद देता हूँ. आज हर साल की तरह अकोला कच्ची मेमन जमात की ओर से 10वीं और 12वीं कक्षा में जो बच्चे सफल हुए उनका सत्कार का कार्यक्रम यहाँ पर मेमन टावर में रखा गया था और सभी बच्चों को मेमेंटो और गिफ्ट देके उनका सत्कार किया गया और आने वाले भविष्य के लिए उनको शुभकामनाएं दी गई. और मैं अपनी ओर से सभी स्टूडेंट्स को ये मुबारकबाद देता हूँ जो इस साल सफल हुए. तसेच SSC परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवणारे रुकैया बानो मोहम्मद यासीन बचाव, फातेमा मोहम्मद सलीम, कौसर फातेमा मोहम्मद हुसैन, मोहम्मद अमन मोहम्मद इलियास शेखानी, मोहम्मद मोईन मोहम्मद शब्बीर शेखानी, नोमान फारूक गनोडवाला, रमेशा बिलाल अहमद गिगानी, मोहम्मद जियान मोहम्मद जावेद सूर्या, जोया बानो मोहम्मद अब्रार गाजी, आस्का बानो मोहम्मद अजीम, रेजमीन मोहम्मद इरफान, मोहम्मद अहमद रजा अनस तबानी, मोहम्मद सुफियान अब्दुल रसीद मुसानी, बुशरा मोहम्मद इरफान डोकडिया, जने फातेमा मोहम्मद सिराज जावेरी आणि सना मोहम्मद शरीफ थड्डी यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी हाफिज अहमद मलाक यांचा हाफिज ए कुराण झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमातचे सचिव सलीम गाझी, हाजी यासीन बचाव, हनीफ मलक, सहसचिव वाहिद मुसानी, सदस्य अकील घांची, समीर भुरानी, अझाज डोकडिया, हुसेन मुसानी, इम्तियाज गनोदवाला तसेच असलम गाझी यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय ठेकिया परिवार, विंधाणी परिवार, गाजी परिवार, सड्डा परिवार आणि जकारिया परिवार यांचेही मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांमुळे हैराण झालेल्या अमरावतीकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अमरावती शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या या धोधो पावसामुळे संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना कडक उन्हापासून सुटका मिळाला आहे. अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती. उकाड्याने हैराण झालेले अमरावतीकर पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. अशातच आज दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि 3:30 वाजेच्या सुमारास आकाशात काळेकट्ट ढग दाटून आले. बघता बघता वादळी वाऱ्यासह अमरावतीत अर्धा तास धोधो पाऊस कोसळला. पहिल्याच जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. या मुसळधार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. अनेकांनी या पहिल्या पावसाचा आनंदही लुटला.
वाढदिवस म्हटला की केक आणि मोठा खर्च हे समीकरण आता सामान्य झालंय. मात्र अकोल्यातील एका युवा कार्यकर्त्याने या सगळ्याला फाटा देत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते भावेश हुसे यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. वृक्षारोपण आणि वृद्धाश्रमात अन्नदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. समाजाप्रती आपले काही देणे लागते या भावनेतून अकोल्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते भावेश हुसे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून निसर्ग संवर्धनाचा वसा हाती घेतला. त्यांनी परिसरात 50 वृक्षांचे रोपण करून पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश दिला. केवळ वृक्षारोपणच नाही तर या आनंदाच्या क्षणी त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना आपुलकीचे भोजन दिले आणि त्यांच्याशी संवाद साधत माणुसकीची ऊब दिली. या संपूर्ण कौतुकास्पद उपक्रमाचे RRC न्यूजचे अँकर अजिंक्य यांनी विशेष कव्हरेज केले. यावेळी बोलताना अजिंक्य यांनी भावेश हुसे यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. भावेश यांनी घेतलेला हा पुढाकार आजच्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून यामुळे समाजाला एक सकारात्मक दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या भावेश हुसे यांच्या या अनोख्या सेवा कार्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या अकोल्याचं तापमान बघता आपण वाढदिवस कसा साजरा करतो, आपण कसा गरिबांना अन्नदान करू शकतो, यासाठी भावेशजी हुसे यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय. आता त्यांच्यासोबत बोलूया की या मागचं त्यांचं काय ध्येय होतं. अकोल्याचं तापमान बघता मला असं वाटतंय की तुम्ही पण तुमचा वाढदिवस असा साजरा करावा, एक झाड लावून. वाशिममध्ये एका महिला पोलीस कर्मचारी विरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीत साक्ष बदलण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मित्राकडून पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी वाशिम पोलिसात महिला पोलीस कर्मचारी आणि आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विषय जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. वाशिममध्ये कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी निलोफर शेख याची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम येथे चौकशी सुरू होती. दरम्यान महिला पोलीस कर्मचारी शेख यांचा मित्र विराज पाटील त्या ठिकाणी आला आणि कर्मचारी गजानन काडे याला म्हणाला, चौकशीत साक्ष बदल अन्यथा तुला जीवे मारून टाकीन. यावरून पोलीस कर्मचारी काडे आणि विराजमध्ये शाब्दिक वाद झाले आणि आरोपी विराज पाटीलने कर्मचारी काडेला थेट धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला थार गाडी सोबत आरोपीने काही अंतर फरफटत नेले. या प्रकरणी पोलीस हवालदार गजानन काडे यांच्या तक्रारीवरून विराज पाटील आणि महिला पोलीस अंमलदार शेख यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात BNSच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. काल दिनांक 6/6/2024 रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपराध क्रमांक 641/2026 कलम 132 व इतर हा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी पोलीस हवालदार गजानन काळे हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम येथे विभागीय चौकशीत जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी विभागीय चौकशी चालू असलेली महिला अंमलदार निलोफर शेख व त्यांचा मित्र विराज पाटील यांनी त्यांना रस्त्यात थांबवून तुम्ही आमच्या बाजूने बयान द्या यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली. त्यावरून महिला अंमलदार निलोफर शेख व त्यांचा मित्र विराज पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू. हो, सदरची घटना घडल्यानंतर API आडोळे सदर ठिकाणी गेले होते. त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडी न थांबवता गाडी वेगाने चालवली. त्यात यांच्याही जीवितवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी वाहन चालवले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकरांचा घरगुती गॅस 1000 रुपयांच्या जवळ पोहोचला. घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींमध्ये तीव्र नाराजी.
अकोला महानगरपालिकेत दाल में कुछ काला नहीं, पूरी दाल ही काली है. अनधिकृत इमारती पाडण्याचा ठेकेदार ठरला, पण कारवाई टळली. अवैध प्रवासी वाहतूक करणार परिवहन मंत्र्यांचे स्वागत. शिवसेना शिबिरासाठी प्रताप सरनाईक सोमवारी अकोल्यात. भागवत कथेपूर्वी सकाळी निघाली भक्तिभावात शोभायात्रा. दुपारपासून सुरू झाले पंडित शर्मा यांचे भागवत कथा साराचे निरूपण. साक्ष बदलण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मित्राचा दबाव. वाशिम पोलिसांनी तत्काळ दाखल केला गुन्हा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.